पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। सुरेंद्र अग्रवालला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। सुरेंद्र अग्रवाल अल्पवयीन आरोपी वेदांतचे आजोबा आहेत। सुरेंद्र अग्रवाल पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती मिळते। सुरेंद्र अग्रवालचा मोबाईल देखील पोलिसांकडून आता जप्त करण्यात आला आहे। आताची मोठी अपडेट समोर आली आहे। पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट आहे। सुरेंद्र अग्रवालला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सुरेंद्र अग्रवाल अल्पवयीन आरोपी वेदांतचे आजोबा आहेत। सुरेंद्र अग्रवाल पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे सुरेंद्र अग्रवालचा मोबाईल देखील आता पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय। 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली। मध्ये सुरेंद्र कुमार यांना आता पोलीस कोठडीमध्ये नेण्यात आलेला आहे। तपासात सहकार्य करत नाही असं सुद्धा न्यायालयामध्ये पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे 7 दिवसांची पोलीस कोठडी ही पुणे पोलिसांकडून मागण्यात आलेली होती, पण आता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये जो चालक होता त्या चालकाला डांबून ठेवण्याचा प्रयत्न हा सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी केलेला आहे अशी माहिती ही तपासामध्ये समोर आल्यानंतर रात्री उशिरा सुरेंद्र अग्रवाल यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आलेली होती आणि आज त्यांना न्यायालयामध्ये हजरही करण्यात आलेलं होतं। याच गुन्ह्यामध्ये विशाल अग्रवाल याला सुद्धा आता अटक करण्यात येणार आहे। ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे, पण तिथून आता पुणे पोलीस सुद्धा त्यांचा ताबा आहे तो न्यायालयामध्ये मागतील आणि त्यानंतर विशाल अग्रवाल यांना सुद्धा या प्रकरणामध्ये अटक होऊ शकते। जो चालक ज्यावेळेस हा अपघात घडलेला होता तो चालक ज्यावेळेस तिथे उपस्थित होता त्यावेळेस या विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांनी त्या चालकाला सांगितलं की हा संपूर्ण जो गुन्हा आहे तो तुझ्या स्वतःच्या अंगावर घे आणि तुला यामध्ये बक्षीस सुद्धा दिलं जाईल। आणि त्यानंतर आपण पाहिलं की ज्यावेळेस पोलिसांनी हे सगळं प्रकरण समोर आणलं त्यानंतर सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी त्याला डांबून ठेवल्याचं होतं। जो चालक होता त्याच्या पत्नीने ही माहिती ही पोलिसांना दिलेली होती आणि त्यानुसार आज पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल याच्या घराची झाडाझडती सुद्धा घेतलेली होती। तिथून काही साहित्य आहे ते सुद्धा पोलिसांनी जप्त केलेलं आहे। पण आज ज्यावेळेस सुरेंद्र कुमार अग्रवाल याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं त्यावेळेस तपासामध्ये तो सहकार्य करत नाहीये। जो मोबाईल त्याच्याकडचा होता तो सुद्धा तो पोलिसांना देत नव्हता अशी सुद्धा माहिती पोलिसांनी न्यायालयामध्ये दिलेली आहे। आणि एकंदरीत दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि आता या पोलीस कोठडीत असताना सुरेंद्र कुमार याची कशा पद्धतीने पोलीस चौकशी करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।